नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे। मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायाचा चिंतनाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला विश्वमौली ज्ञानोबाराय विघ्नराज श्री गणराजाला वंदन किंवा नमन करतात। हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले। ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज। आणि त्यानंतर अपूर्व वाणीचा विलास करणारी चातुर्य वाणीचा अर्थ आणि कला यांची स्वामिनी असणारी किंवा संपूर्ण विश्वाला मायारूपाने आवरण करणारी किंवा साधकाला ग्रंथरूपाने आपल्याकडे आकृष्ट करणारी किंवा शरण गेलेल्या विशेष प्रकारच्या साधकाचा मोहाचं अपनयन करणारी जी श्री शारदा विश्वमोहिनी, त्या मोहिनी असणाऱ्या विश्वाला मोहिनी घालणाऱ्या सरस्वती मातेलाही ज्ञानोबाराय नमन करतात। आणि यानंतर ज्ञानोबारायांच्या जीवनातलं आवडतं दैवत कोण असेल तर ते श्री गुरु। त्या श्री गुरूंच्या विषयी असणारा जो भाव आहे तोही ज्ञानोबाराय पुढे 6 ओव्यातून प्रगट करतात। अर्थात हे गुरुस्तवन आहे किंवा ही गुरुवंदन आहे। मग ज्ञानोबाराय गुरूंचं वंदन करतात। श्रीगुरूंचं तत्त्व कसं आहे या संबंधाने काल आपण थोडासा विचार केला होता। अज्ञान अंधकाराचा निवर्तक करणारे जे असतात त्यांना गुरु असं म्हणतात। आणि सत्स्वरूप परमात्म्यावर जे अज्ञानाचं आवरण आलेलं आहे ते आवरण दूर करून साधकाला आत्मतत्वाची प्राप्तीची करून देतात। भगवान परमात्मा त्यांना गुरु असं म्हणतात। मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते। परिशिष्या ते मिळवी सद्वस्तुते। श्रीकृष्ण सद्गुरू त्या ते मानी। परमात्मा त्यांना सद्गुरू मानतात। तो विचार आपण काल पाहिला। सद्गुरू तत्व हे व्यापक आहे आणि व्यापक तत्वाला आपल्या हृदयामध्ये ठेवण्याकरता सुद्धा अंतकरणाची भूमिका व्यापक असावी लागते। वैकुंठवासी गुरुवरे श्री घुले बाबा महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम। या श्लोकावर चिंतन सांगत असताना असं म्हणायचे, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी। जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा। महात्मा हे म्हणजे काय आहे बुवा? आत्मा तर सगळ्यांचाच मोठाच आहे ना। आत्मा हा व्यापक आहे, पण तिथे महात्मा पदामध्ये आत्मा शब्दाचा अर्थ होतो अंतकरण। ज्याचं अंतकरण व्यापक आहे किंवा जयाचे चित्त गवसनी व्यापका मज, ज्याचा बोध व्यापक आहे त्याला महात्मा असं म्हणतात। आणि तो महात्माच आपल्या हृदयामध्ये देवाला किंवा सद्गुरू देवाला प्रतिष्ठित करू शकतो। परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये सर्वात मोठी भक्ती कोणाची असेल तर ती संतांची भक्ती सांगितलेली आहे। तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बघा, करिता देवार्चन घरा आले संत जन। देव सारावे परते संत पूजावे आरते। भगवंताचं म्हणणं असं आहे की आपण देवपूजा करत असताना जर अकस्मात आपल्या घरी संतांचा समूह आला, येऊ शकतो पण त्याकरता पुण्य लागतं। पुण्याचा उदय झाल्यानंतर भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं लभते पुरुषो यदा वै अज्ञानहितकृतमोह मदांधकारः नाशम विधाय हि तदोदयते विवेकः। असा भागवतामध्ये श्लोक आलेला आहे। अनेक जन्मामध्ये चांगलं सुकृत संपादन केलं आणि त्या भाग्याचा उदय झाला की भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। येथून या नुठवो माथा मरणा वाचून सर्वथा। संत आपल्या घरी आले आणि तेवढ्यात आपला नियम आहे देवपूजा करायचा। देवपूजा करता करता उठू नये बरं। खरं तर असं आहे की काही कर्म करत असताना किती प्रसंग आले तर मनुष्याने आसन सोडू नये। कल्पना करा आपण जेवायला बसलो तर जेवण हा यज्ञ आहे।
यज्ञ करत असताना उठू नये. त्या बलिराजाच्या यज्ञाला प्रारंभ झालेला होता, म्हणजे करायचा होता. 99 यज्ञ पूर्ण झाले आणि 100व्या यज्ञाला प्रारंभ करायचा. तर ते भगवान परमात्मा वामनाच्या वेशामध्ये आले. आल्यानंतर बाकीचे सेवक धावत आले, म्हटले, ब्रह्मन देवता, आपल्याला काय पाहिजे ते मागून घ्या. ते म्हणले, तुम्ही मला देऊ शकत नाही, देण्याची पात्रता तुमच्यामध्ये नाही. तुमचा जो राजा आहे ना, बलिराजा, त्याला माझ्याकडे पाठवा. आणि मग बलिराजाने यज्ञाचं बंधन आपल्या हातामध्ये बांधलेलं होतं. तेवढ्या सेवकांनी सांगितलं, प्रभू, कोणीतरी एक 8, 9, 10 वर्षाचा एक बालक आपल्या समोर आलेला आहे, बटू वेशामध्ये, वामन आहे, लहान वेशामध्ये, आणि काहीतरी मागणी आपल्याकडे मागतात. आम्ही देण्याचा प्रयत्न केला, स्वीकारत नाही. बलिराजाने सांगितलं, मग मी त्यांची मागणी पूर्ण करून येतो. यज्ञ करणारे लोक म्हटले, अहो, यज्ञाचा मुहूर्त टळत चालला आहे, तुम्हाला या आसनावरून उठता येणार नाही. मला फक्त विस्तार का करायचा आहे? काही कर्म करत असताना मनुष्याने उठू नये. भोजन हा यज्ञ आहे. यज्ञ करत असताना उठू नये. कोणाचा का फोन येईना, यज्ञ करत असताना उठू नये. मग ते ब्राह्मणांना त्या बलिदेवाने सांगितलं, बलिराजाने, जोपर्यंत एखादा याचक माझ्या यज्ञशाळेमध्ये याचना धारण करून माझी प्रतीक्षा करतो, तोपर्यंत मला यज्ञ करण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही. त्याच्याकरता मी उठलं पाहिजे. हा नियम आहे. याचना पूर्ण करावी, हा माझी काय आहे, प्रतिज्ञा आहे. अशा प्रसंगाला उठलं तर चालतं. तसाच एक नियम आहे देवपूजेचा. देवपूजा करता करता जर संत आपल्या घरी आले तर भगवंताचं वचन आहे, करिता देवार्चन, घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. अर्थात संतांना देवापेक्षाही मोठा मान आहे. कालही आपण विचार केला की नाही, मनोवनी विशेष अत्यादरू विवेकावरी, संसार सागरातून तारण्याकरता परमात्मा सिद्ध आहे. नावाची या सहस्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जाहलो. भगवान संसारातून तारण्याकरता समर्थ आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. भगवानही प्रवृत्त आहे आणि संतही तारण्याकरता प्रवृत्त झाले. तो जो साधक विवेक संपन्न आहे, तो देवापेक्षाही आपल्या सद्गुरुदेवांची निवड अधिक प्रमाणामध्ये करेल. निळोबारायांचं प्रमाण आपल्याला माहिती आहे. हे झालं प्रमाण. दृष्टांत कोणता आहे? निळोबारायांचा, की तुकोबाराय मला भेट देणार आहे असं म्हणतात आणि भेट न देताच वैकुंठ गमन करतात. आणि मग तुकोबारायांची भेट व्हावी याकरता अनुष्ठान मांडतात. निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे बरं. जगद्गुरू तुकोबारायांनी असं म्हणतात की ते जेव्हा गाथा अभंग वही लोकांनी बुडविली तेव्हा तुकोबारायांनी उपोषण केलं. आणि जेवढ्या दिवसाचं उपोषण तुकोबारायांनी केलं त्यापेक्षा तिप्पट उपोषण निळोबारायांनी केलं. 42 दिवसापर्यंत तुकोबारायांची आपल्याला भेट व्हावी. साक्षात परमात्मा प्रगट झाले आणि परमात्मा प्रगट झाल्यानंतर निळोबारायांनी असं म्हणावं, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तो कयाचा धावा करीत असो. देवा, तुम्ही जरी स्वतःचा परिचय दिला की माया उपाधीने मी सर्वज्ञ आहे, ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, असा भगवंत तो मी आहे असा देवाने परिचय करून द्यावा. ही सद्गुरू भक्ताची ताकद आहे, सामर्थ्य आहे. देवाने स्वतःहून परिचय दिला. निळोबारा काय म्हणता, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, देवा आम्ही तुम्हाला ओळखत नाही. किती मोठा अपमान आहे. वैकुंठातून यायचं, स्वतः परिचय द्यायचा आणि निळोबाराने म्हणायचं आम्ही तुम्हाला ओळखत नाही. भले पुराण किंवा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, हे सगळी पुराणं तुमचं वर्णन करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुतिशास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे, त्या निळोबारांचंच प्रमाण आहे. पुन्हा निळा म्हणे तो हा जोडाला सांगाते हो, असे म्हणणारे निळोबार आहे. त्या प्रसंगामध्ये देवाला म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तो कयाचा धावा करीत असो. आम्ही हे जे उपोषण केलं आहे, आराधना केली, तुमच्या प्राप्तीकरता नाही. आमचे सद्गुरू असणारे जगद्गुरू श्री तुकोबाराय
त्यांची आम्हाला भेट व्हावी याकरता ही आराधना आहे. माझा भाव फक्त एवढा आहे, यातून जरी आपल्याला असं वाटत असेल की इथं देवाला उणेपणा येतोय तर देवालाही तो मान्यच आहे. येत गुरुत्वा येत तसे उणे असं कदाचित कोणीतरी म्हणत पुढं ओळीत आहे 18व्या अध्यायामध्ये. असं जर कदाचित कोणी म्हणत असेल, शिष्याचं वर्णन करत असताना जर गुरूंना उणेपणा येत असेल तर गुरूंना तो मान्य आहे. कारण ज्ञानोबा म्हणतात, सोन्याची दीक्षा लोखंडाला देणं हे काम परिसाचं आहे, पण जगात किंमत परिसाला नाही जेवढी सोन्याला आहे. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिस होय किरू, परी जगा पोषिता व्यवहारू तोची जाणे. ते लोखंड सोनं रूपाला प्राप्त झालं की सगळा व्यवहार करतं आणि त्यामुळे परीस मागं पडतो. नाहीतर लोखंडाला कनकत्वाची म्हणजे सुवर्णाची दीक्षा देण्यामध्ये गुरु कोण आहे? परीस आहे. पण गुरु मागं पडले आणि शिष्य गेले पुढं, असं होतं की नाही व्यवहारामध्ये. पण यामध्ये गुरुत्वाला उणे येत नाही, तर आपला शिष्य मोठा व्हावा ही गुरुत्वाचीच भावना आहे. देखा बाळकाची या धनी धाईजे, का शिष्याचे निजाहले पणे होईजे, हे सद्गुरूची एकलेने जाणेजे, का प्रसवतिया. म्हणून जो साधक देवापेक्षा गुरुदेवांची निवड करतो, देवाला सुद्धा तो बहुमान आवडतो आहे. म्हणून तर उपनिषदामध्ये बहुतेक प्रमाण आहे, यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. ज्याची देवावर जशी पराभक्ती आहे तशीच आपल्या गुरुदेवावर जर परा श्रेष्ठ प्रकारची भक्ती असेल तर उपनिषदाचं वचन असं आहे, तस्य ते कथिता ह्यर्था. त्याच्याच अंतकरणामध्ये जे न कथन केलेले अर्थसुद्धा अंतकरणातून प्रगट होतात, असा एक पाठ आहे. किंवा तस्य ते ह्य कथिता अर्था असं पण एक पाठभेद सांगितलं कोणीतरी, की गुरुदेवांनी त्याला काही भाव सांगितलेले नाही, पण जर त्याची गुरुदेवाच्या विषयी अंतकरणामध्ये पराभक्ती असेल तर गुरुदेवाने न सांगितलेले सुद्धा अर्थ त्याच्या अंतकरणातून प्रगट होतात. का? अंतकरण योग्य झालेलं आहे. आणि असं योग्य अंतकरणच म्हणू शकतं, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, मन उणी विशेष अत्यादरू विवेकावरी. काल आपण ओवीचा या विचार केला होता की सद्गुरू हे व्यापक परब्रह्म तत्व आहे आणि त्या व्यापक परब्रह्माला आपल्या अंतकरणामध्ये प्रतिष्ठित करणं हे सुद्धा व्यापक अंतकरणाचं लक्षणच आहे. किंवा परब्रह्म तत्व जर अंतकरणामध्ये अभिव्यक्त झालं तर ते विशेष भावाला अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने प्रगट होतं. आणि एकदा अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान अंतकरण वृत्तीमध्ये प्रगट झालं की ते अज्ञानाला नष्ट करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. याच अर्थाने जेने तारिलो हा संसार पुरू मन उनी, या कारणामुळे विशेष अत्यादुर्विवेकावरी गुरुदेवापासून प्राप्त झालेला विवेक, त्या विवेकावर माझा विशेष अत्यादर आहे. बरं, काही आदराचे विषय असतात तर काही अत्यादराचे विषय असतात, आणि ज्यावर अति आदर असतो त्या गोष्टी मोजक्याच असतात. आपल्याकडं विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, जप, तप, अनुष्ठान, तीर्थयात्रा ही सगळी साधनं आहेच की नाही. त्या सगळ्या साधनावर साधकांचं प्रेम आहे किंवा दैवी संपत्तीवर प्रेम आहे. 26 प्रकारच्या दैवी संपत्ती या सगळ्यावर प्रेम आहे, आदर आहे. पण त्यातल्या त्यात गुरुदेवापासून प्राप्त झालेला विवेक त्यावर अत्यादर आहे. किंवा ज्या विवेकामुळे आपल्याला गुरुदेवांची निवड करता आली त्या विवेकावर विशेष आदर, कारण त्यांच्यामुळे सद्गुरुदेव हृदयामध्ये प्रतिष्ठित झाले आणि संसारपुरातून उल्लंघन करता आलं. हा या ओवीचा आपण एक भाव पाहिला. आणखीन एक भाव यातला पाहता येईल की ज्या गुरुदेवांच्यामुळे संसार सागरातून आपण तरुण गेलो त्यांच्याविषयीचा आदर ज्ञानोबराय प्रगट करतात. या अंतकरणाच्या वृत्तीला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञत्वाचा आळ आपल्यावर येऊ नये. बघा, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण 3 गोष्टीला कायम वंदन केलं पाहिजे. यावत जीवोत्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराः
अगोदर विद्याप्राप्तीसाठी आणि नंतर आपल्या जीवनामध्ये कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये. सगळ्यात मोठा जर आळ कोणता असेल तर कृतज्ञत्व. ज्ञानोबांची ओवी आहे, न शके केला पाप जावो कृतज्ञ जैसे. जगातली सगळी पापं जाऊ शकतात, पण कृतज्ञत्व येणं सगळ्यात मोठं पाप आहे. ते कशानेच जात नाही. म्हणून ज्यांचे ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्या सगळ्यांच्या उपकाराचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. आणि या ओवीतून ज्ञानोबा तोही भाव प्रगट करतात, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरो विवेकावरी. आणखीन या ओवीच्या संबंधाने एक भाव सांगतो जो मला काल सांगायचा होता पण राहिला. कधी कधी जास्त पाहून आलं तरी सांगता येत नाही. काही काही गोष्टी विसरतात ना. बऱ्याच गोष्टी अशा एकत्र आल्या की कोणती निवड करावी लक्षात येत नाही. काल आपण एक भाव पाहिला होता की आपलं अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे. मग त्या अंतःकरणामध्ये विषयांना किंवा विषयाच्या वासनांना जागा द्यायची नाही. ज्याने विषयांना किंवा विषयांच्या वासनांना जागा दिली परिणाम बुद्धिनाशात प्रणश्यती. जागा कोणाला द्यावी? एकतर देवाला आपल्या हृदयात जागा असावी किंवा सद्गुरू देवाला जागा द्यावी. ज्ञानोबराय जर निवृत्तीनाथ महाराजांना आपल्या हृदयात जागा देत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्यासारख्या सगळ्यांनी ज्ञानोबरांना आपल्या हृदयात जागा दिली पाहिजे. आणि ज्ञानोबरांना जागा द्यायची म्हटली की ज्ञानोबरांचं ध्यान आपण करावं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे, ही पण जागाच आहे. आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी पाठ करणं ही सुद्धा ज्ञानोबरांना दिलेली जागाच आहे. म्हणून तर कधीतरी मी म्हटलो होतो की आपल्या पाठामध्ये जेवढ्या ओव्या होतील तेवढ्या जरी आपण अर्थदृष्टीनं पाठ केल्या तर जोपर्यंत या ग्रंथाची सांगता होईल तोपर्यंत काही सायास अट्टहास न करता किंवा उष्णता अंगातली घोकून न वाढवितासुद्धा सहज ज्ञानेश्वरी पाठ होईल. ही सुद्धा मज हृदयी सद्गुरू असाच भाव यातून प्राप्त होईल. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. या सगळ्यांचा विस्तार आपण काल केला, त्यामुळे आता विस्तार अपेक्षित नाही. संसार सागर कठीण आहे, सहज तरण होणं शक्य नाही. पण त्यांनी कृपा केली तर मग तया ऐलीच थडी सरले माया जळ. सहज या संसार सागरातून तरुण जाता येतं. श्रीमद भागवतामध्ये असा विचार फार गोड आला आहे बघा. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम कल्पम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकुलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्दिम न तरेच आत्मा. हा फार गोड श्लोक आला आहे. त्यामध्ये रूपक केला आहे. नरदेह हा चांगल्या प्रकारचा सुलभ आहे, म्हणजे ईश्वराच्या कृपेने मिळतो म्हणून सुलभ आहे, आणि मानवाच्या प्रयत्नाने मिळत नाही म्हणून दुर्लभ आहे. पण संकल्प चांगले असेल तर हा नरदेह संसार सागरातून प्लवम तारणारी नौका आहे, तारू शकतो बघा. मनुष्य देहावर सामर्थ्य आहे की संसार सागरातून तरुण जाता येतं, पण नावेला वाराही चांगला पाहिजे आणि कर्णधारही चांगला पाहिजे. ज्या मोठ्या मोठ्या नौका असतात की नाही, त्या नौकावर त्याला शिप म्हणतात इंग्रजीमध्ये, फार मोठ्या असतात त्या, आणि त्यावर जो मुख्य काही नाविक असतो ना त्याला कॅप्टन म्हणतात. त्याच्या मनात असतं ते कुठं कशी चालवायची, त्याला मराठीमध्ये कर्णधार शब्द आहे बघा, आणि भागवतामध्ये तोच आलेला आहे. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, अर्थात त्या कॅप्टनवरून हा शब्द नाही आला, याच्यावरून तो शब्द तिथं आलेला आहे असा अर्थ घ्या. गुरुकर्णधारम, गुरु या नावेतले नाविक आहे आणि भगवंताची कृपा हा त्यातला अनुकूल वारा आहे. बघा बरं, आपला हा सगळ्यावर अनुकूल वारा आहे. ज्या अर्थी आपल्याला मनुष्यदेहाची प्राप्ती झाली हे भगवंताचा अनुकूल वाराच आपल्यावर आहे. आपल्याला आपल्या जीवनाची सार्थकता व्हावी अशी इच्छा प्रगट होणं हा भगवंताचा अनुकूल वाराच आहे. आणि जगातलं व्यावहारिक कोणतंही आकर्षण आपल्या चित्ताला आकृष्ट करत नाही. ज्या अर्थी आपण आनंदित राहतो, साधकीय जीवनातली भूमिका आपण यापन करतो, आणि एवढ्या सकाळी थंडीमध्ये आपण श्रवणाला येतोय, ही भगवंताची आपल्यावर असणारी अनुकूल कृपाच आहे. हा अनुकूल वारा आहे. एवढा अनुकूल वारा मिळाला गुरु कर्णधार असताना जर एखादा व्यक्ती संसार सागरातून तरुण जात नसेल तर भगवान म्हणतात स आत्मा, हा तो आत्महत्या करणार आहे.
जगात अनेक पाप जरी झाले तर त्या पापातून आपल्याला सुटका करता येते, पण आत्महत्येला मात्र प्रायश्चित्तच नाही आहे. हे व्यवहारात आत्महत्या करतात त्यालाही प्रायश्चित्त नाही, आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ब्रह्मज्ञान संपादन करत नाही, ही तर सगळ्यात मोठी आत्महत्या आहे. आणि ती आत्महत्या करत असेल एखादा या नरदेहात येऊन, तर त्यालाही जीवनामध्ये कुठंच प्रायश्चित्त नाही. या आत्महत्येतून टाळायचं असेल तर एकच पर्याय आहे, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, मनवुनी विशेष अत्यादरू विवेकावरी. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं होतं. आता ज्ञानोबाराय दृष्टांत देतात की गुरुदेवांच्यामुळे साधक हा कसा कृतकृत्य पूर्ण काम होतो, याकरिता ज्ञानोबारे पुढे दृष्टांत देतात. या 25व्या ओळीपर्यंत एकत्र विचार आहे 3 ओव्यांचा. पहिल्यांदा दृष्टांत आहे आणि नंतर सिद्धांत ज्ञानोबारे सांगतात. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे मनोनी जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा ज्ञानोबाराय दृष्टांत देतात की श्री गुरूंची कृपा प्राप्त झाली की साधकाला जीवनामध्ये कृतकृत्यता आणि सकळ काम पूर्णता प्राप्त होते. आता जे करणीय आहे ते करावं त्याला कृतकृत्यता असं म्हणतात, आणि ज्या प्राप्तीनंतर कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लकच राहत नाही त्याला पूर्ण काम भाव असं म्हणतात. तर या दोनही गोष्टी श्री गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होतात, दुसरा याला पर्याय नाही. स्वसामर्थ्याने एखादा व्यक्ती म्हटला की मला पूर्ण काम व्हायचं तर होऊ शकत नाही. उलट त्याची तृष्णा जर वाढली आणि मेरू पर्वत जर हाताला आला तर त्याला असं वाटतं अजून बरंच सोनं लोकांच्या हातामध्ये अंगठ्यांच्या रूपाने आहे ना, ते कधी मला मिळेल. तैशी तृष्णा वाढीनली या मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. तृष्णा मनुष्याची पूर्ण होत नाही. एक भाव सांगतो, तृष्णा केव्हा पूर्ण होईल? कृष्णा मिळाला तर. एरवी काही होणार नाही. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. उदाहरण दिलं आहे. सामान्यपणे आपला सर्वांचा जन्म होतो की नाही आईच्या उदरातून, तर निसर्गाचा नियम असा आहे की सगळ्यांचा जन्म, ते गर्भ जो असतो की नाही तो त्या गर्भाशयामध्ये फिरत असतो, आणि जेव्हा त्याचा जन्म घेण्याचा योग येतो, वेळ येते, तेव्हा मस्तिष्कापासून त्याचा जन्म होतो. सामान्य नियम निसर्गाचा असा आहे. पण काहींचा जन्म पायांकडून होतो. ज्याचा जन्म पायाकडून झाला त्याला पायाळू म्हणतात, आणि त्याच्या डोळ्याला ज्ञानोबाराय म्हणतात ते तर सदैव आणि पायाळा. वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसे अवलिळा पाताळ धने. ते गर्भसारखा फिरत असतो आणि देवाला प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे. तर गर्भाचा असा फिरण्याचा प्रवास असतो, त्याचा सहज जन्म होतो. पण काही काही आडवे येतात, काही जे गर्भ असतात की नाही ते आडवे येतात, आणि मग ते एक तर तो गर्भही मरू शकतो किंवा त्याची मातासुद्धा मृत्यूला प्राप्त होऊ शकते. म्हणून काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणक्षणा ध्यात असे. मदालसेमध्ये एक प्रमाण आहे बघा, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. हे सगळं कठीणच आहे बघा. मनुष्याने एकदा जन्माला आलं की हा जन्म शेवटचा ठरावा, आणि एकदा मरण आलं की ते मरण शेवटचं ठरावं. पैगा जो या परी जन्मेची जन्मनिवारी, मरणे मृत्युमारी आपण उरे. एवढं त्याने प्राप्त करून घ्यावं. असा एखादा व्यक्ती पायाळू म्हणून जन्माला आला तर ज्ञानोबाराय म्हणतात तो भाग्यवान असावा, पायाळू असावा, त्याला दिव्यांजन मिळावं, आणि ते दिव्यांजन जिथं टाकायचं तो डोळाही त्याला असावा. ते तर सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा. 4 गोष्टी सांगितल्या की नाही. डोळे पण असावे की नाही. अंजन कानात घालून काय उपयोग आहे. सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा. आणि मग ते दिव्यांजन जर त्याच्या दृष्टीमध्ये पडलं तर परिणाम असा होतो,
जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, किंवा मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने. पाताळ म्हणजे काय? जमिनीच्या पोटामध्ये भूमिगत असलेलं धन त्याला सहज प्राप्त होतं. डोळ्याला दिव्यांजन भेटलं. आपल्याकडे आहे ना हे अंजन घालण्याची पद्धती सध्याला कमी झाली, नाहीतर आहे ना हे अंजन डोळ्यामध्ये टाकलंच पाहिजे, त्याने दृष्टीचं तेज वाढत असतं. पण ते आता काय झालं काय माहिती, हल्ली आपण जाहिरातीला फार बळी पडलो आहे बघा. ते जाहिरातीमध्ये जे दाखवलं जातं की नाही, म्हणजे तेच लोक मुलांच्या करता वापरतात. पण जे प्राचीन पद्धतीनं अंजन केलं जायचं की नाही, तर ते अंजन डोळ्यामध्ये घातलं पाहिजे. किंवा त्याला काजळही म्हणतात काही भागामध्ये. आता हल्ली कोणतं काजळ तयार होतं ते मला सांगता येणार नाही, पण जे मात्र प्राचीन पद्धतीनं तयार होतं ते जर अंजन डोळ्यामध्ये टाकलं तर त्याने दृष्टीचं तेज वाढतं. म्हणून जे जुन्या काळातले लोक आहे ना, त्यांना फार काही दृष्टीचा त्रास होत नाही. पण हल्लीच्या काळामध्ये मात्र नेत्रदोष प्राप्त होतो आणि आपल्या सगळ्यांचे डोळे आपल्या वयापेक्षा लवकरच जाणार आहे. त्याचं कारण आहे मोबाईल. सगळ्यात महत्त्वाचं कारण, ज्या मनुष्याला निद्रा चांगली घ्यायची असेल, असं नियम आहे, जर तुम्ही 10 वाजता विश्रांती घेणार असाल तर तुम्ही 8 वाजता मोबाईल आणि टी व्ही पाहणं बंद केलं पाहिजे. कारण ज्या प्रकाश लहरी येतात की नाही त्या मोबाईलमधून किंवा टी व्हीमधून, तर त्या आपल्या डोळ्याला त्रास करतात. आणि डोळ्याला त्रास झाला की मेंदूमध्ये काही ग्रंथी आहे त्यांनाही त्या उत्तेजित करतात. म्हणून जे आणि काही माणसं याच्या पुढेही बघा, ते घरातला लाईट बंद करतात आणि मग मोबाईल पाहतात. त्यामुळे त्या डोळ्यावर किती ताण येत असेल. काहींचा अधिकार याच्याही पुढं एक पाऊल पुढे, ते रग अशी वर पांघरून घेतात मग मोबाईल पाहतात. झोपा लागतीलच कशा. त्यामुळे आपली जी काही दृष्टी आहे ना, ती दृष्टी आपल्या आयुष्यापेक्षा लवकर खर्च होणार आहे. कारण याचे सारखे रंग बदलत राहतात. जेव्हा आपण चित्र पाहतो की नाही, एक चित्र पाहण्याची आपल्याला सवय राहत नाही, आणि मग सारखी जर ते चित्र त्याचा पुन्हा ब्राईटनेस म्हणतात काहीतरी, प्रकाश झोत, तर त्याचा डोळ्याच्या ग्रंथीवर आणि डोळ्यामुळे मेंदूच्या ग्रंथीवर परिणाम होतो. म्हणून बऱ्याच लोकांची सध्याला निद्रा नाश झालेली आहे. आणि ज्याचा निद्रा नाश झाला त्याला अनेक प्रकारचे रोग जडतात. खरं तर आध्यात्मिक लोकांना नाही रोग होऊच नाही. गुरुवर्य श्री चैतन्य महाराज सांगत असतात, अहो वारकरी माणूस असा असतो, त्याने पाठ टाकल्याबरोबर त्याला झोप लागते. तसं नाही म्हणे, तो जर कीर्तनात उभा राहिला तर अगोदर झोप लागते आणि मग पाठ टेकते. असंही कधी कधी घडतं. पण आता मात्र हे आपल्यामध्ये प्रमाण वाढतं आहे. त्याचं कारण आपण डोळ्यामध्ये अंजन तर टाकत नाही आणि याचा अतिरेक वापर करतो. हे फार चांगलं नाही. सहज ओघात आलं म्हणून सांगितलं. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, हा वाक्प्रचार आहे. त्याच्या दृष्टीला विस्तार प्राप्त होतो. आणि मग वास पाहिजे. वास म्हणजे वाट किंवा मार्ग. ज्याही मार्गात जमिनीच्या ज्याही भागामध्ये तो पाहतो तेथ महानिधी प्रगटे, महान असणारा ठेवा प्रगट होतो. याचा अर्थ जिथं ठेवा असेल तिथे त्याला तो ठेवा पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. भूमिगत जर ठेवा पाहायचा असेल ना, चांगला आहे का, अंजन प्राप्त जर झालं ना अंजन, तर त्याला जमीन बाजूला सारावी लागत नाही. जमीन असतानाही त्याला खालचं धन दिसतं. आपल्याला का दिसत नाही? जमिनीचं आवरण आहे. त्या पुरुषाला आवरण भंग न करताही जमिनीतलं धन पाहता येतं. आता जर या सामान्य अंजनाचा हा परिणाम आहे, तर गुरुदेवांच्या कृपेतून कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरुनिवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रुखमादेव विठ्ठल दिनाचा दयाळ. ज्याला ज्ञानांजन प्राप्त झालं त्याला हे जगत नावाची उपाधी बाजूला न करताही आतलं परमात्मत्व पाहता येतं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. देखे परमात्म सुखनिदान, साधावया योगी जन, जेन विसंबिते अंजन उन्मेष नेत्री. अंजन प्राप्त झालं तर भूमिगत ठेवासं दिसतो. तशी गुरूंची कृपा प्राप्त झाली
तर जगातलं परमात्म तत्व आत्मत्वाने अनुभवाला येतं. हा झाला दृष्टांत. पुढे महानिधी म्हणजे न संपणारा निधी. दुसरं उदाहरण देतात का अथवा चिंतामणी आलिया हाती. चिंतामणी नावाचं एक रत्न आहे. ते जर आपल्या हाताला आलं, आता हे परीस, चिंतामणी, कल्पतरू हे सगळे जे काही आहे ना भाव, हे सगळे काही आपल्याला ओळखता येत नाही. याला एक विशिष्ट प्रकारची नजर असावी लागते. आता चिंतामणी फार झाले तर असतील या पृथ्वीवर, पण चिंतामणीपासून रस्ता तयार केला आहे स्वर्गामध्ये. सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोदवन वाटिका कल्पतरूंच्या, कामधेनूची खिल्लारे. तिथं सगळे बघा, कामधेनूंचे कळपच्या कळपच आहे, चिंतामणीचे रस्ते आहे, आणि मनाचं रंजन व्हावं, आल्हाद मिळावा याकरता कल्पतरूंचे बगीचे आहे. हे स्वर्गातलं आहे सगळं. जर तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर जाऊन या, पण मागं या, सांगाल मागं या. स्वर्गातच आहे ना हे सगळं. ज्ञानोबा वर्णन करतात हे सगळं कुठं आहे? स्वर्गात आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात स्वर्गामध्ये सगळे बघा, स्वर्गात कल्पतरू आहे, आपल्याकडे येड्या बाबळी. बाबांचं वाक्य बघा, आपल्या तिथं पिण्याकरता अमृत आहे, इथं पाणी विकत घ्यावं लागतं. काय अवस्था आहे आपली. आपण कुंभाचं आयोजन बघा उत्तर भारतामध्ये काय आयोजन आहे. सध्याला पूर्ण महाकुंभाचं आयोजन आहे. नर्मदा परिक्रमा जर आपण केली ना, तर आपण उगमापासून तर समुद्रापर्यंत, आणि समुद्रापासून पुन्हा प्रारंभ होईपर्यंत कुठलंही पाणी प्या, काही दोष नाही. इतकी नर्मदा मैया त्या महापुरुषांनी किंवा त्या सगळ्या भाविकांनी शुद्ध ठेवली आहे. आणि आपल्या इंद्राणीची काय दुरावस्था आहे, भयंकर आहे बघा. हे सगळं कठीण आहे. हे सगळं जतन केलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. चला, का चिंतामणी आली हाती, हे सगळे तिथं आहे. इथं पाणी विकत घ्यावं लागतं आपल्याला, आणि स्वर्गामध्ये अमृत आहे. किंवा इथं सैंग चिंतामणीच्या भूमिका, आणि इथं कधी आपण खड्ड्यात जाऊ काही सांगता येत नाही. आज तर गुरुवार आहे, एकादशी, किती गर्दी होईल काही सांगता येत नाही. असू द्या, का चिंतामणी आली हाती. चिंतामणी नावाचं रत्न आपल्या हाताला आलं तर काय होईल? सदा विजय वृत्ती मनोरथी. त्या पुरुषाचे मनोरथ सदैव विजयी होतात. वृत्ती म्हणजे असणे, आणि विजयाला प्राप्त होणे. त्या एका मनुष्याला ठेस लागली, ज्ञानोबा म्हणतात, पण त्याला भूक लागली होती, आणि भूक लागल्यामुळे तो धावत होता. ज्याला ज्याची भूक लागते मनुष्य त्याच्याकरता धावत असतो. काहीला अन्नाची भूक लागते तर ते अन्न मिळविण्याकरता धावतात, आणि काहीला धनाची भूक लागते तर ते धनाकरता संपूर्ण जीवनामध्ये धावतच राहतात. ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरटी. आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. चिंतामणी मिळाला होता, त्याने बिचाऱ्याने हातात घेतला असताना म्हणला असता, काय बरं मला हे आंधळेपणा प्राप्त झाला, डोळे असते तर किती चांगलं झालं असतं, डोळेच मिळाले असते. पण नाही, त्याला ते करता आलं नाही. पण दैववान पुरुषाला चिंतामणी आली या हाती, हातामध्ये चिंतामणी प्राप्त झाला, हा वाक्प्रचार आहे. हाता आलिया म्हणजे हस्तगत झाला. तर सदा विजय वृत्ती मनोरथी, त्याचे मनोरथ कायम विजयी होतात. तैसा, त्या दृष्टांताप्रमाणे मी पूर्ण काम, माझ्या जीवनातल्या सगळ्या कामना आता पूर्ण झालेल्या आहेत. कोणत्या कामना असतात बरं साधकाला? कायमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने ते कळेल वर्म, मनवणी श्रम वाटत असे, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पाये देवाची मिठी, मग तो कुरवाळील जग जेठी, दाट येईन कंठी सद्गतीत, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेचे तळमळ, तो का म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयेशी. या सगळ्या परमार्थातल्या कामना आहे. कामना दोन प्रकारच्या, एक सांसारिक कामना आणि दुसरी आहे पारमार्थिक कामना. पारमार्थिक कामनेला कामना म्हणता येत नाही, कारण ती कामना व्यवहारातल्या कामनेला नष्ट करते आणि परमात्मा प्राप्ती करून देते. जेवढ्या काही कामना असेल त्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या, पण कोणाच्यामुळे? श्री निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आणि ज्याच्या कामना पूर्ण होतात त्याला कोणती अपेक्षा राहत नाही. पंचदशीमध्ये
त्या विद्यानंद नावाचं प्रकरण आहे बघा. बहुतेक 14वं प्रकरण असेल ते, आता क्रमांक नाही सांगता येत, पण त्यामध्ये ज्ञानाची फलं सांगितली बघा. कामाप्ती हे एक फल आहे. कृतकृत्यता, प्राप्य प्रापगता, कामाप्ती असं एक फल आहे. आणि सर्व दुःखाचा अभाव हे एक फल आहे बघा. सर्व दुःखाभाव ज्ञानाची फलं सांगितली. अध्यात्म ज्ञानाची फलं या 4: कृतकृत्यता, प्राप्य प्रापगता, सर्व दुःखांचा अभाव आणि कामाप्ती. सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतात, आनंद प्राप्त होतो. हे अध्यात्मामध्ये फक्त फळ मिळतं. नाहीतर व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती पूर्ण काम झाला असं मात्र कधीच घडत नाही. हे सगळं फळ फक्त परमार्थामध्ये, आणि ते सुद्धा गुरुदेवांची कृपा असेल तरच. तैसा मी पूर्ण काम श्रेनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे, असं ज्ञानोबा म्हणतात. हा स्वतःचा अनुभव सांगितला. मज हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, ही अनिष्ट निवृत्ती आहे. आणि तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती इष्टप्राप्ती आहे. असं इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती फल जर मिळवायचं असेल तर माझा अनुभव आहे. आणि म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने आलं की नाही पण पुढचं फळ कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून या सगळ्या कारणामुळे जाणतेने म्हणजे जाणत्या पुरुषाने. जाणता पुरुष कोण आहे? पुरुषाचे प्रकार 4 आहेत. पहिला आहे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. त्यापैकी पामर आणि विषयी यांना जाणतं म्हणता येत नाही, कारण त्यांना ज्ञानच नाही. मुक्त महापुरुष तर ज्ञान स्वरूपाला प्राप्त झाला, तो खऱ्या अर्थाने पूर्ण जाणता आहे. आणि साधक जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, म्हणजे तो सुद्धा कोण आहे? जाणताच आहे. इथं जाणता पदाने मुक्त महात्मा घ्या किंवा जिज्ञासू साधक घ्या. तुम्ही असं म्हणाल की मुक्त महापुरुषाला भक्ती करायची काय गरज आहे? शास्त्र मुक्त महापुरुषाला गुरुभक्ती किंवा ईशभक्ती करायला सांगत नाही, खरं आहे, पण केली तर अडचण नाही. शास्त्राची आज्ञा म्हणून त्याने करू नये, अडचण काहीच नाही, पण केली तर वावगं कुठं आहे? जर त्याने गुरुदेवांची भक्ती केली तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे. किंवा जर महात्म्याने गुरुदेवांची भक्ती केली तर लोकाला आदर्श आहे. येत वडील जे जे करीती तया नामधर्म ठेवीती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे मुक्त महात्म्याने केली तरी त्याची स्वेच्छा आहे किंवा लोकसंग्रह आहे, पण जो राहिला आहे साधक, जाणता साधक, त्याने मात्र गुरुदेवांची भक्ती केलीच पाहिजे. ते त्याला शास्त्राची आज्ञा आहे. आणि मग त्याने भक्ती कशी करावी, भजन म्हणजे सेवा कशी करावी, तर ज्ञानोबाऱ्यांचं आचार्योपासनम जे पद आहे ना 13व्या अध्यायातलं, ते बघावं. म्हणजे जाणतेने गुरु भजीजे कशी भक्ती आहे तर विस्तार आपल्या तिथं कळेल बघा. कमी अधिक जवळपास 100 ओव्या आहेत त्या. ते आचार्योपासती सांगीचे तुझं प्रती बैसो दे पांती अवधानाची, किंवा आघवियांची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जेव्हा शोचाते. सगळ्या दैवाला प्रसवणारी, जन्म देणारी जमीन कोणती असेल तर गुरूंची भक्ती बघा. आघवियाची दैवा, जन्मभूमी हे सेवा. आणि म्हणून साधकाने, जाणत्या साधकाने, तो आपल्या भागवतामध्ये प्रमाण आले ना, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्रेय उत्तमं शाब्दे परीच निष्णातं ब्रह्मण्यपशमाश्रयम. तिथं जिज्ञासू शब्द आला. तो जिज्ञासू शब्द आणि या ओळीमध्ये आलेला जाणतेने शब्द, दोन्हीचा अर्थ एकच आहे. जाणतो म्हणजे काय जाणतो? स्वर्गातले सुख किंवा इहलोकातले सुख मला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, हे ज्याने जाणलं आहे. आणि गुरुदेवाशिवाय माझी अपेक्षा कुणीच पूर्ण करू शकत नाही, हेही ज्याने जाणलेलं आहे. अशा साधकाने गुरु भजीजे, गुरुदेवांची काया वाचा मनाने सेवा करावी. मग कायिक सेवा म्हणजे शारीरिक सेवा, वाचिक सेवा म्हणजे आपण त्यांच्या नामाचा मंत्र जप करणं, आणि मानसिक सेवा म्हणजे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी पैसव पावले श्री गुरूंची, किंवा गुरुमूर्ती ध्यानामध्ये आणणं हे त्यांची मानसिक सेवाच आहे. आणि जीवभावाने केलेली सेवा गुरु आणि मी
स्वरूपाने एकच आहे, याला अनन्य भक्ती असं म्हणतात. तरी तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तिथं आलेली सगळी भक्ती म्हणजे गुरुदेवांची भक्तीच आहे. मनोनी जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. आणि त्या पुरुषाला कृतकार्यता प्राप्त होते. म्हणजे जे मानवी देहामध्ये आल्यानंतर कार्य करायला पाहिजे ते कार्य त्याने कृत केलेलं आहे किंवा त्याने पूर्ण पार पाडलेला आहे, असा त्याला कृतकृत्यतेचा भाव प्राप्त होतो. म्हणून का हो मग गुरुदेवांची भक्ती करावी, अनन्य भक्ती करावी आणि इतर कोणाची भक्ती करूच नये का? काही अडचण नाही. एका गुरुदेवांची भक्ती केली, त्या प्रसंगाला ईश्वराची भक्ती नाही केली तरी चालेल. कारण का? भगवंताचं म्हणणंच असं आहे, विचारसागरामध्ये प्रकार येतोय बघा. आपण जर ईश्वराची भक्ती केली की अदृष्ट प्राप्त होतं. हे चांगलं आहे का बरं? ज्याला गुरुदेवाची परमभक्ती करायची आहे त्याने ईशभक्ती नाही केली तरी चालेल, पण गुरुदेवांची भक्ती त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. नाहीतरी एखादं गुरुदेवांची भक्ती करत नाही आणि इकडे ईश्वराची भक्ती करत नाही, तर त्याला दोन्हीकडचा कोणताही लाभ प्राप्त होणार नाही. ईश्वर सेवेने अदृष्ट फल प्राप्त होतं आणि जर श्रीगुरूंची भक्ती केली तर दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही पण फल प्राप्त होतं. कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ईश्वराचाच मूर्तिमंत आकार म्हणजे आपले गुरुदेव आहे. या भावनेनं तो भक्ती करतो. म्हणून जाणत्या पुरुषाने बाकी कोणाची भक्ती नाही केली तरी चालेल. भागवतामध्ये एक प्रमाण आलं आहे बघा. भगवान असं म्हणतात की गुरुदेवांचा आचार्य माम विजानियात नाव म्हणेत करिचित न मर्त्य बुद्ध्या असूयेत सर्व देवमयो गुरु. श्रीमद भागवतामध्ये हा श्लोक आला आहे की जे आचार्य आहेत ना ते माझं स्वरूप आहे. आचार्यम माम विजानियात. आचार्य म्हणजे माझं स्वरूप आहे असं जाणावं. नाव म्हणेत करिचित. त्यांचा अवमान कधीच करू नये. आणि श्री गुरुदेहामध्ये आले, मग आता देह त्रिगुणाचा आहे. त्या तीन गुणामध्ये कधी कधी त्यांना आपल्याला असं वाटतं पाहिल्यानंतर की यांच्यामध्ये तमगुणाचे काही अंश आहे बरं. कधी कधी ते चंचल होतात तर रजोगुणाचा अंश आहे आणि कधी शांत राहतात म्हणजे सत्वगुणाचा उत्कर्ष आहे. असं मर्त्य बुद्धीने कधीही त्यांच्यामध्ये गुणांच्या ठिकाणी दोष पाहू नये. न मर्त्य बुद्ध्या असूयेत. असूया त्यांची करू नये. का? कारण गुरु हे सामान्य नाही. सर्व देवमयो गुरु. सर्व देव स्वरूप गुरुच आहे. म्हणून गुरूंची भक्ती केली की सगळ्या देवांना प्राप्त होते. कसं? जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला सिंचन केलं की त्या झाडाच्या फांद्या आणि पल्लव म्हणजे पानं सहज संतुष्ट होतात. दृष्टांत दिला आहे, पण कृषीशास्त्र पण सांगितलं आहे. झाडाला पाणी किती द्यावं? सिंचन द्यावं. त्या काळातच सिंचन योजना आली आहे. त्या काळात सिंचन योजना आणि आताच्या काळात सिंचन घोटाळा योजना. असं जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तो भाग सोडून द्या, पण मुळाला सिंचन केलं, पाणी घातलं तर सगळे झाडं संतुष्ट होतात की नाही? तसं एका गुरुदेवांची भक्ती केली की सगळे देव आपल्यावर प्रसन्न होतात. उपनिषदामध्ये वेदामध्ये अनेक प्रकारच्या कथा आलेल्या आहे. एखादी कथा उद्या सांगाल, आज नाही. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. पुढे उदाहरण देतात. पहिलं उदाहरण दिलं आहे, एका गुरुदेवांची भक्ती केली की सगळ्या देवांची भक्ती होते. आता दुसरं उदाहरण देतात. आणखी 3 उदाहरण दिलेले आहे पुढे बघा. का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदेला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पूर्विता तो. सिद्धांत इथं सांगायचा आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे, का अथवा मुळाला सिंचन केलं की सगळ्या फांद्या आणि पानं संतुष्ट होतात. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, एखाद्या व्यक्तीला सगळ्या तीर्थामध्ये स्नान करायचं आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 3.5 कोटी छिद्र आहेत.
आणि प्रत्येक छिद्रामध्ये एक एक रोम म्हणजे केस आहे. आणि जगामध्ये पापसुद्धा 3.5 कोटीच आहेत. मग 3.5 कोटी पाप 3.5 कोटी आपल्या रोमछिद्रामध्ये राहण्याकरता येतात. आणि एक एक पाप घालवायचं असेल तर एका एका तीर्थामध्ये स्नान करायचं आहे. मग एखादा व्यक्ती दररोज जरी एका तीर्थात गेला तर वर्षभरामध्ये 365 तीर्थ होतील. 3.5 कोटी तीर्थ कधी घडणार आहे त्याला. आणि मग त्याला एक पर्याय सांगितला शास्त्रामध्ये, सगळी तीर्थ समुद्रामध्ये येतात किंवा मग चंद्रभागेमध्ये स्नान करतात. ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येते पुंडलिकाजवळी, करीते आंघोळी वंदिती चरण. असं म्हणता एकदा वक्ते बाबा दुपारी 12 वाजता स्नानाला आले चंद्रभागेमध्ये. आणि काही लोक म्हणले, महाराज तुम्ही तर सांगता ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे, सकाळी स्नान केलं पाहिजे. बाबा म्हणले, मी त्यामुळं आलो नाही, हे प्रमाण वाच. ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येते पुंडलिकाजवळी, करते आंघोळी वंदिती चरण. सगळे तीर्थ माध्यान्ह काळामध्ये पुंडलिकरायांच्या जवळ येतात. आता सगळी तीर्थ इथं आलेली आहे आणि म्हणून मी स्नानाला आलो आहे. म्हणजे सगळी तीर्थ एकतर चंद्रभागेमध्ये येतात किंवा सगळी तीर्थ ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला इथं येतात, तेव्हा स्नान करा किंवा मग समुद्रामध्ये स्नान करा. का? समुद्रामध्ये सगळी तीर्थ येतात, त्रैलोक्यातली बरं. का? तीर्थे जी त्रिभुवनी, सगळ्या त्रिभुवनामध्ये जेवढी म्हणून तीर्थ आहेत ती सगळीच्या सगळी तीर्थ स्नान केल्याची फळं मिळतात. पण केव्हा? ती घडती समुद्रावगाहनी. समुद्रावगाहनी म्हणजे समुद्र स्नान. समुद्र स्नान जर घडलं तर त्यामध्ये जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून त्या पत्रिका असतात ना, सारे तीर्थ बारंबार, गंगा सागर एक बार, असं असतं की नाही. त्याच्यामध्ये त्या गंगेमध्ये स्नान करावं, त्या अर्थाने ते आहे. हे झालं उदाहरण. तिसरं उदाहरण, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृताच्या रसाचं आस्वादन केलं की सगळ्या रसाचं त्याला आस्वादन होऊन जातं. भोजनामध्ये षडरस असावे. भोजनामध्ये जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने असावी, मधुर रस म्हणतात त्याला. मध्यंतरी मग सगळे पदार्थ चालतात, तिखटही चालतं, पण शेवट मात्र आंबट पदार्थाने व्हावा. म्हणजे ताक असेल तर फारच चांगलं. आता अजूनही वर्णन करते, एकादशी आहे ना. तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृताचा आस्वाद घेतला की सगळ्या रसाचं त्याला आस्वादन केल्याचं फल प्राप्त होतं. तसं एका गुरुदेवांची भक्ती केली की सगळ्या देवांची भक्ती केल्याचं फल प्राप्त होतं. तैसा हा असाच प्रकार आहे. म्हणून पुढत पुढती, पुन्हा पुन्हा, तोची म्हणजे कोणता? तोची शब्दाने कोण घ्यायचं? संसार सागरातून तारणारे, पूर्ण कामता प्रदान करणारे, ज्यांच्यामुळे कृतकार्यता प्राप्त होते असे आणि भजन करण्याकरता योग्य असणारे ते जे असतील, तोची श्री गुरु, तो असणारा श्री गुरु. या तो पदातून घ्यायचं बरं मागचं सगळं. संसार सागरातून जे तारून नेतात ते घ्यायचे. पूर्ण काम कृतकार्य करून देणारे आणि भजन करण्याकरता योग्य असणारे जे कोणी असतील असे फक्त श्रीगुरू आहे. म्हणून पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा म्हणजे जिवंत असेपर्यंत, अगोदर विद्याप्राप्तीसाठी आणि नंतर आपल्यावर कृतज्ञत्वाचा कोणताही आळ येऊ नये यापर्यंत. तैसा पुढत पुढती तोची, मी या अभिवंदेला श्री गुरुची अभिवादन केलं आहे. या अभिवादन हा स्वभाव झाला पाहिजे. 9व्या अध्यायामध्ये ना नमस्कार करणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे बघा. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे, अखंड अगर्वता होवनी असती, जयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्री अर्पिती माझ्या ठाई. मला त्यातला एक स्वभाव सांगायचा आहे. तिथे एक ओवी आली बघा. जैसे उंची होनी उदक पडिले, ते तळवटवरी येऊ लागले, तैसे नमीचे भूत जात देखिले. हा स्वभावची तयांचा, हा त्यांचा स्वभाव झाला आहे. आणि नमस्कार करणं हा स्वभाव असेल तर त्याला अभिवादन म्हणतात. अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. नमस्कार वरून करणं मायावी नमस्कार वेगळा आहे
आणि नमस्काराचा स्वभाव होणं वेगळा आहे. म्हणून स्वभाव सांगितला ज्ञानोबाऱ्यांनी. अखंड अगर्वता होऊन असती तयांची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई किंवा नमीचे भूत जात देखिले. हा स्वभावची तयाचा स्वभाव होणं याला अभिवादन किंवा अभिवंदन असं म्हणतात. आणि ज्ञानोबारा म्हणतात मी या वंदेला श्री गुरुची. श्री गुरूंचं काल एक लक्षण पाहिलं आपण. सर्व लक्षण संग्रहामध्ये लक्षण आलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि पारमार्थिक असल्यामुळे मोक्ष लक्ष्मी लक्षण लक्षिता. मोक्ष नावाच्या लक्ष्मीच्या लक्षणाने जे लक्षित आहे त्यांना श्री गुरु असं म्हणतात. आणि चकार आणि अन्यांची व्यावृत्ती केली बघा. मी या श्री गुरुची अभिवंदिला. मी श्री गुरूंचंच फक्त अभिवंदन केलं, नमस्कार केला आहे. काय फल आहे? अभिलषित मनोरुची पूर्विता. तो आमच्या मनामध्ये ज्या ज्या काही अभिलाषा असतील आणि इच्छिलेल्या म्हणजे मनाच्या रुची किंवा आवडीप्रमाणे ज्या आमच्या अभिलाषा असतील त्या सगळ्या पूर्ण करणारे ते श्रीगुरू आहे. आता सामान्य पुरुषाच्या मनाला आवडणाऱ्या अभिलाषा घ्यायच्या नाही हां. येथे ज्ञानोबाऱ्यांची मनोरुची घ्यायची आहे. ज्ञानोबाऱ्यांची मनाची आवड काय आहे आणि ते आवड पूर्ण करणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. एकतर आवड आहे माझी जीवीची आवडी पंढरपुराने हिनगुडी, ही एक आवड आहे. किंवा ज्ञानोबाऱ्यांची आवड पसादानामध्ये आली बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तिथपासून तर आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये द्रष्टादृष्ट विजय हो आवेची. ही ज्ञानोबाऱ्यांची अभिलषित मनोरुची आहे आणि ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त निवृत्तीनाथ महाराजांकडे गुरुदेवांकडे आहे. किंवा यच्च यावं साधकाच्या जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. वरवरच्या अपेक्षा आपल्यालाही मोठ्या आहे पण मूळ अपेक्षा फक्त दोनच आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी अभिलषित मनोरुची पूर्विता तो असल्यामुळे त्या श्री गुरुदेवाला मी वारंवार नमस्कार केला. इथपर्यंत ज्ञानोबाऱ्यांनी गुरुस्तवन सांगितलेलं आहे. जे आतापर्यंत श्री गणरायाचं, विश्वमोहिनी श्री सरस्वती मातेचं आणि श्री गुरुदेवाचं मंगलाचरण नमस्कार केल्यानंतर किंवा स्तवन आणि वर्णन पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारा आता गीतेचं वर्णन करणार आहे. पण गीता ज्या महाभारतामध्ये आली आहे त्या महाभारताच्या बाबतीमध्ये आता अवधारा, आता म्हणजे आता नाही, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.